ऑफिशियल पंतांच्या भूमिकेत इथनं वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. मॅचला सुरुवात होईल इथनं पाहता आंबिवली विपक्ष भिंगार आणि सलामी जोडी मैदानामध्ये जाईल यावेळी आंबिवली टीमची सचिन आणि रोशन, तर गोलंदाज यावेळी माता पाहता यंगस्टार भिंगार टीमचा इथनं संदेश वाघमारे बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळेल. पहिला बॉल आजच्या दिवसातील पाहायला मिळेल. मॅच स्टार्ट इथनं मात्र पाहायचं गोलंदाज तयार संदेश वाघमारे. 3, 2, 1 स्टार्ट. पहिला बॉल पहिल्याच बॉलवरती यस लाईन बरकडेल. पहिल्या बॉलवरती पाहायला मिळेल वाईडचा इशारा पंचांचा आमच्यापर्यंत पोहोचेल. वाईडच्या मदतीनं अकाउंट जरूर इथनं मात्र ओपन होईल, ते म्हणजेच आंबिवली टीमचं. पुन्हा एकदा गोलंदाज पाहता मित्रांनो, पहिला बॉल वाईड आला तिथनं पाहायचं लाईन मात्र डेफिनेटली सुधारावी लागेल. दुसरा बॉल डेफिनेटली पाहता पुन्हा एकदा त्याच दिशेनं हा मारा केला होता, परंतु यावेळी पाहता आपण डॉट बॉलची समाप्ती मात्र पाहायला मिळते. संदेश एक विस्फोटक खेळी करत असताना अनेक मैदानावरती आपण त्याला पाहिलं, परंतु बघायचं आज या ठिकाणी आंबिवली संघ भिंगार संघाला फाईट करतो. यावेळी बघायचं चेंडू हवा त्या बराच काल, परंतु त्या ठिकाणी मिड विकेटला क्षेत्ररक्षक होत्या त्यांच्या भागाच्या बाहेर पाहता पण पहिला दमदार षटकार इथनं मात्र सचिनच्या बॅट मधून येईल. यावेळी सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. सहा धाब्यानं पाहता 7 अंकावरती आता भिंगा आंबिवली संघ आतापर्यंत जाऊन पोहोचलाय. पुढचा चेंडू यावेळी पाहायचा मोठा फटका आला, परंतु सचिन या ठिकाणी फटकेबाजी करेल का? यावेळी पाहायचा आपटी बार पाहिला जबरदस्त
मात्र वेगावरती स्वार संदेश वाघमारेला पाहता इथनं मात्र डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली. षटकारानंतर पहा मित्रांनो, चेंडू चांगला होता परंतु इथनं जर विचार केला तर मात्र बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. तिथनं कोणत्या प्रकारची धाव येत नाही आहे. डॉट बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. यावेळी पाहायचं ब्लिडिंग घ्यायची लागली बॅटची. तिथनं मात्र पॉईंटला क्षेत्ररक्षक आहेत, कोणती चुकी करणार नाही आहे. विकेट क्रमांक पहिल्या मैदानाच्या बाहेर आंबिवली टीमला आतापर्यंत विचार केला तर पहिला झटका बसेल. इथनं मात्र आतापर्यंत 7 अंकावरती. एक गडी बाद झाल्या. पहा मित्रांनो, मोठा फटका मारायचा होता तिथे मात्र कुठेतरी चाणक्य बुद्धी आपल्याला पाहायला मिळाली गोलंदाजच्या माध्यमातून आणि तिथे मात्र फटका फसला. पॉईंटला क्षेत्ररक्षक होते, सुखरूपरित्या जाईल आणि तिथं मात्र सचिनला परतवलं. पहा या षटकाचा विचार केला तर आता 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. अद्याप पहा P1च्या षटकाचा विचार केला मित्रांनो तर मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो आणि वाईडिश लॉंग ऑफला. अशा प्रकारे 2 क्षेत्ररक्षण आपल्याला 38 सर्कलच्या आतमध्ये बाहेर पाहायला मिळतात. आतमधला विचार केला 38 सर्कलचा तर फर्स्ट स्लिप, सेकंड स्लिप, पॉईंट, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. त्यानंतर शॉर्ट मिड ऑफ, शॉर्ट मिड ऑन अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण यावेळी मात्र पाहायला मिळतं. गोलंदाज संदेश यावेळी पहा हा चेंडू पहा फटका चांगला चला डीप एक्स्ट्रा कव्हरला. जबरदस्त जबरदस्त चेंडू सी मारेशा बलीकडे. इथनं मात्र पाहता आपण ज्याप्रमाणे मित्रांनो सुईतनं धागा रोवावा त्याप्रमाणे हा फटका इथनं मात्र सजवला. गॅप शॉट सिलेक्शन येतोय फलंदाज. आपण पाहता सागरच्या बॅटमधून पहिल्या बॉलवरती संदेश वाघमारेला दाखवला हा दमदार चौकार. 4च्या मदतीनं आता संघाची धावसंख्या संख्या 11 या अंकावरती जाऊन पोहोचली. शेवटचा अंतिम बॉल P1च्या षटकातला. इथनं मात्र मोठा फटका येईल का, एखाद दुसरा मोठा फटका इथनं मात्र आंबिवली टीमला सन्मानजनक स्कोर डेफिनेटली आंबिवली टीमचा उभा राहू शकतो. शेवटचा बॉल इथनं काय घडतं बघायचं. यावेळी बघायचं बॅट अँड बॉलचा संपर्क नाही या. डॉट बॉलची समाप्ती होईल शेवटच्या बॉलवरती म्हणजेच गोलंदाजानं वर्चस्व दाखवलं अंतिम बॉलवरती. तिथे मात्र पहिले षटक झालं समाप्त. 1 गाड्याच्या मोबदल्यामध्ये आंबिवली टीम टोटल 11 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. पाच यावेळी मात्र गोलंदाज राहुल नाईक बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहाल. दुसरा गोलंदाज इथनं मात्र राहुलचा वापर केला जाईल. स्वतः कर्णधारानं षटक फेकलं. पहिलं षटक आपण पाहिलं आणि तिथनं मात्र धावा खर्च केल्या कर्णधार संदेश वाघमारेच्या बॉलिंगमध्ये तर तब्बल 11 धावा आपण त्या ठिकाणी खर्च करत असताना पाहिल्या P1च्या षटकामध्ये. इथनं मात्र तर बघायचं डेफिनेटली पाहता यावेळी मात्र समोर फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल रोशन आणि सागर अशी जोडी पाहायला मिळते. शेवटचा अंतिम बॉल डॉट झाला. तिथे मात्र सागरला पाहिलं. 2 चेंडूमध्ये 4 धावांची वैयक्तिक केली राहिली. बॉलिंग ट्रॅकवरती राहुल नाईकला पाहाल पहिला बॉल. इथनं मात्र गोलंदाज तयार. लोवर फुल टच चेंडू. इथनं मात्र पाहता मित्रांनो स्लोवर गतीचा बॉल परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. त्या ठिकाणी असं वाटलं की फक्त चेंडू ट्रायल चेक केला जातो की काय परंतु पहिल्या बॉलवरती आपण पाहिला तर निर्धाव चेंडूची सांगता मात्र पाहायला मिळाली. यावेळी पाहायचा फुलर लाईनचा बॉल चेंडू चाला डीप एक्स्ट्रा कव्हरला. त्या ठिकाणी विचार केला तर एस पंचांचा भीमर चेंडू घोषित केला पंचांनी परंतु इथनं मात्र पाहाल तर या 3 धावा चितेच्या सप्लायने कंप्लीट होतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स इथनं पाहायला मिळेल. ह्या 3 धावा +9
म्हणजेच टोटली 4 धावा. नशिबाचा चौकार इथनं मात्र पाहायला मिळेल आंबेलू टीमच्या खात्यामध्ये. फ्रीट असलेल्या बॉलवरती बघायचं मित्रांनो गोलंदाजाला दंडित केलं जातं. इथनं राहुल नाईकला यंगस्टार भिंगार टीमचा दुसरा गोलंदाज पाहता चुकी झाली आहे गोलंदाजाकडनं. पहिला बॉल आपण पाहिला स्लोवर गतीचा, तिथनं जर पाहिलं तर दुसऱ्या बॉलवरती या ठिकाणी नो चेंडू घोषित केला पंचांनी. टोटल 4 धावा अकाउंटवरती जमा झाल्या. 15 धावा आता धावपटलावरती आपण पाहता. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळी फ्रीटचा चेंडू मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल कंप्लीट झाली आहे. इथनं मात्र पाहता सुरेख सुरेख ज्याप्रमाणे गोलंदाज पहा मित्रांनो नो चेंडू फेकला, तिथनं जर विचार केला तर मात्र फलंदाज आपण पाहिला तर या ठिकाणं सागरला डेफिनेटली संधी होती मोठ्या फटका खेळायची, परंतु तिथनं फक्त सिंगल आली. आणि सिंगलच्या मदतीनं आता पाहता टोटल चेंडू समाप्त झाले षटकातील. या ठिकाणी आपण पाहता 2 चेंडू. यावेळी मात्र हा फटका चांगला फाईनच्या दिशेत खेळायचं होतं, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही आहेत आणि चेंडू जाईल गोळीच्या वेगाने फरार होईल. चेंडू सीमा पलीकडे येतोय दमदार. यावेळी पाहता आपण रोशनच्या बॅटमधून या ठिकाणी पाहायला मिळेल दमदार हिट, दमदार चौकार. इथनं मात्र 4 धावा आल्यात. आता समीकरण मित्रांनो पुढे चाललं. कालच्या दिवसामध्ये सर्वाधिक धावसंख्या मारणारा संघ आपण जर पाहिला तर कलोते रेती संघ तब्बल 74 धावा कुठून काढल्या. 75 धावांचं लक्ष इथनं ठेवलं होतं, ते म्हणजेच वनवे संघासमोर. आणि तिथनं मात्र पहा मित्रांनो कळोते रेती संघ जिंकला, परंतु एकलव्य भिलवले टीमनं त्या संघाला परास्त केलं आणि भिलवले संघ या ठिकाणी वर्चस्व गाजवत असताना मात्र पाहायचं हा फटका चालला मिड विकेट मिडानला. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहेत, मात्र फक्त सिंगल येईल. आणि सिंगलच्या मदतीनं इथनं जर पाहिलं तर आता भिलवले टीम आंबिवली टीम जाऊन पोहोचेल. ती म्हणजेच 21 अंकावरती. 4 चेंडूंचा वाजवी खेळ इथनं मात्र समाप्त झाला. शेवटचे अंतिम बॉल 2 असतील शिल्लक. या 2 बॉलवरती मित्रांनो पहा मोठे फटके मारावे लागतील. फलंदाज आपण पाहता ऑन स्ट्राईकला यावेळी सागर. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. डॉट बॉलची समाप्ती अवे फ्रॉम द बॉडी आणि इथनं मात्र चेंडू निघून चाललेत. मित्रांनो पहा हे डॉट चेंडू आपल्याला आहेत ना त्या उत्तरार्धामध्ये फिल्डिंग करत असताना आंबेलू टीमला त्या चेंडूंची किंमत मोजावी लागेल, कारण की मित्रांनो जेवढे चेंडू आपण डॉट केला तेवढे प्रेशर आंबेलू टीमवरती येईल. मात्र बायचा हा फटका मोठा. मिडानला क्षेत्ररक्षक आहेत. स्वतः संदेश सिंगल कंप्लीट झाली. दुसरीचा कॉल उचलणार फेकणार तोपर्यंत आउटफील्ड देखील थोडीशी खराब दिसली आणि तिथनं मात्र पाहता तर ह्या 2 धावा आल्या. आणि पाहाल इथनं मात्र षटक क्रमांक समाप्त झाला. ते दुसरं 12 चेंडूंचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस इथनं मात्र संघाची धावसंख्या पाहिली तर धावपटलावर जाऊन पोहोचेल ती म्हणजे इथनं 23 धावा आणि स्कोअर बोर्डवरती आपण पाहताय. बघायचं आता 2 षटक समाप्त झाले 2 षटकांच्या अखेरीस. इथनं मात्र 23 धावा धापटल्यावरती आपण पाहता. म्हणजे मित्रांनो पहा 23 धावा 2 षटकांमध्ये आल्या. पहिल्या षटकात 11 धावा आल्या. दुसऱ्या षटकात राहुल नाईकला 12 धावा खर्च केल्या. इथनं पाहता आता गोलंदाज यंगस्टार भिंगार टीमचा सुरेश वाघमारे. तिसरं षटक असेल वैयक्तिक कोट्यातलं सांघिक कोट्यातलं विचार केला तर इथनं मात्र तिसरं षटक आहे. पाहायचं मित्रांनो समोर फलंदाज मारा करेल. इथनं जर विचार केला तर रोशन यावेळी मात्र ऑन स्ट्राईकला खेळेल आंबेली टीमचा. आतापर्यंत पहा 1 विकेट जरूर मिळालं, परंतु त्यानंतर या ठिकाणी पाहता 8व्या बॅटनं खेळायचा होता. मात्र हा चेंडू चाललाय निघून. गोलंदाजीचा बोलबाला राहिला की काय असं वाटतं,
कारण की पहिल्या षटकात 11 धावा आल्या, सन्मानजनक धावसंख्या राहिली. दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा आल्या. मित्रांनो पहा, 2 षटकाला शोभेल अशी धावसंख्या पाहता आपण 23 धावा ऑन स्कोअरबोर्ड वरती पाहायला मिळाली. परंतु तिसऱ्या षटकाचा पहिला बॉल इथनं मात्र निघून चालला. डॉट बॉलची समाप्ती आपल्यापर्यंत पोहोचली जाते. आता पाहायचं फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये लगेच बदल घडवला जातो. पाहता आपण डीप एक्स्ट्रा कव्हरला स्वतः कर्णधार, त्यानंतर वाईडिश लॉंग ऑफ, वाईडिश लॉंग ऑन आणि तिथनं मात्र मिड विकेट लेग क्षेत्ररक्षक आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. यावेळी काय घडतं गोलंदाजाकडनं चुक्या होत आहेत. नो चेंडू असेल का पंच? यस, नो चेंडू असेल. एक धाव अकाउंट वरती येईल, परंतु या चेंडूवरती दंडित केलं जाईल गोलंदाजाला. नो चेंडू असेल, इथनं मात्र गोलंदाजाला दंडित केलं जाईल आणि फ्रीट असेल या बॉलवरती. या बॉलवरती फ्रीट पाहायला मिळेल. या ठिकाणी पाहता नो चेंडू घोषित केला. वाईट ओके, वाईट असेल. इथनं मात्र 1 बाउन्स गोलंदाजाला सूचित केलं जातं. या ठिकाणी पाहता आपण पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळी पाहता मित्रांनो चेंडू हवता, परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर वाईडिश लॉंग ऑनला चेंडू सीमा रेषा पलीकडे येईल आणि इथं पाहायला मिळेल फटका. आतापर्यंत जर पाहिलं तर फलंदाज यावेळी रोशनच्या बॅटमधून हा मोठा प्रहार 6 धावांसाठी आलाय. दमदार षटकार आणि 6च्या मदतीनं आता संघाची धावसंख्या पाहता 30 अंकावरती आता पाहता आपण आंबिवली संघ जाऊन पोहोचलाय. यावेळी मात्र पाल थोडासा चेंडू ऑफ साईडला रिलीज झाला. तिथनं मात्र वाईड चेंडू फेकला गेला गोलंदाजाकडनं. पहा गोलंदाज आपण सुरेश वाघमारेला पाहता वाईट चेंडू पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवरती असं वाटलं की तो चेंडू नो होता, परंतु तिथनं मात्र पंचाने अचूक डिसिजन पोहोचवलं आमच्यापर्यंत. वाईडचा इशारा दिला. आतापर्यंत 2 वाईट आले. यावेळी पहा मित्रांनो काय फटका आहे, क्लासिक फटका. इथनं मात्र आलाय स्लॉट मध्ये, चालला स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड मध्ये फटका चालला आणि मात्र हा मोठा प्रहार फलंदाज रोशनच्या बॅट मधून दमदार फटकेबाजी इथनं मात्र केली जाते आणि 6च्या मदतीनं आता संघाची धावसंख्या तब्बल 37 धावा धावपटलावरती आपल्याला पाहायला मिळतील. या षटकामध्ये आतापर्यंत चेंडू पाहता ते म्हणजेच समाप्त झाले. तिथनं 3 चेंडू डेफिनेटली अद्यापही 3 चेंडू शिल्लक आहेत. पाहता सुरेश वाघमारे थोडंसं मागणं षटक फेकील की काय, कारण की धावा आतापर्यंत आपण मित्रांनो पहा तर 2 षटकार मोठे आलेत. तिथनं मात्र 2 चेंडू वाईड आणि त्यानंतर जर पाहिलं तर 14 धावा तर आतापर्यंत 3 षटकात खर्च केल्यात. 3 चेंडूमध्ये खर्च केल्यात. यावेळी गोलंदाज पुन्हा एकदा तयार. समोर रोशन मारा करतोय, चांगली फटकेबाजी. यावेळी मात्र फटका फसला मिड विकेटला. क्षेत्ररक्षकात कोणती चुकी करणार नाहीये. सेफ झोन मध्ये पाहता झेल पकडला आणि इथनं मात्र आतापर्यंत पाहिला तर दुसरा ब्रेक थ्रू आंबिवली टीमला भेटेल. विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर आंबिवली टीम आतापर्यंत पाहता तर 37 अंकावरती दुसरा गडी बॅक टू द डग आउट. बघायचं आता विकेट आलं या षटकामध्ये. असं वाटलं महागडं षटक पडेल, परंतु रोशनला बरतवलं. इथनं पाहता आपण बॅटचे लेडिंग गेज लागली. त्या ठिकाणी जर पाहिलं तर डॉट बॉलची समाप्ती. पहा मित्रांनो पहिल्या 3 चेंडू मध्ये आपण जर पाहिलं तर 14 धावा खर्च केल्या आणि तिथनं जो कमबॅक राहिला म्हणजे आतापर्यंत 5 चेंडू झाले समाप्त. या शेवटच्या 2 बॉलवरती पाहिलं मित्रांनो तर 1 विकेट मिळाला. 2 चेंडू डॉट आलेत. इथनं मात्र चांगली कमबॅकिंग गोलंदाजी राहिली. यावेळी पाहता आडव्या बॅट्या खेळायचं होतं, परंतु तिसरा चेंडू देखील सुरेख फेकलाय. इथनं मात्र पाहता बॅक टू बॅक तिसरा चेंडू डॉट आला. इथनं पाहता आपण धावा खर्च केला या षटकामध्ये 14, परंतु पाहता मित्रांनो 1 विकेट देखील मिळालं. रोशनला बरतवलं. आता धावेचा विचार केला तर धावपटलावरती पाहता त्या म्हणजेच 2 गडी बाद आंबिवली टीम आतापर्यंत 37 या अंकावरती
शेवटचा अंतिम षटक असेल आणि या षटकामध्ये बघायचे धाबा किती जमा केल्या जातील. पहिल्यांदा जर विचार केला मित्रांनो, टॉस जिंकला आंबिवली टीमनं, बॅटिंग निवडली. बॅटिंग लाईन निवडल्यानंतर बॅटिंग करत असताना आतापर्यंत 37 धाब्यांचा डोंगर रचलाय जरूर, परंतु पाहाल मित्रांनो आता येणारे 6 चेंडू म्हणजे शेवटचं अंतिम षटक आणि इथनं हाणामारी झाली, एखाद दुसरे मोठे फटके आले तर मात्र 45-50 आकडा या ठिकाणी गाठू शकेल तो म्हणजेच आंबिवली संघ. गोलंदाज पाहाल बॉलिंग ट्रॅकवरती इथनं अक्षय वाघमारे यंगस्टार भिंगर टीमचा हा चौथा गोलंदाज आपण पाहता. समोर फलंदाज यावेळी पाहाल सागर. पहिलाच बॉल इथनं मात्र पाहाल डॉट बॉलची समाप्ती. हा प्रकार बॉल होता, उचली दिली चेंडूला, तिथनं जर पाहिलं तर मात्र डॉट बॉल निघून चाललाय. पहिले पूर्वार्ध चालू आहे मित्रांनो. पुन्हा एकदा माहितीसाठी सांगतो, एका बाजूला आंबिवली संघ आणि त्यांना फाईट करेल, इथनं मात्र यंगस्टार भिंगार संघ. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं या मैदानावरती. यावेळी पाहायचंय हा चेंडू सुरेख होता, मात्र पहा मित्रांनो सर्वाधिक घातक चेंडू ज्याला म्हटलं जातं तर क्रिकेटमधला परफेक्ट यॉर्कर, आणि तोच आपल्याला पाहायला मिळाला. हेलिकॉप्टर उडवायचं होतं परंतु त्या ठिकाणी बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. इथनं पात्र पाहता आपण 2 चेंडू बॅक टू बॅक डॉट फेकले गोलंदाज अक्षय वाघमारेनं. यावेळी हा पंच आमच्याकडे वळतील. या बॉलवरती वाईट बॉल दर्शवला जाईल, एक धाव खर्च होईल गोलंदाजाकडनं, परंतु पहा मित्रांनो महागडी गोलंदाजी झाली नाहीये, कारण की आतापर्यंत 2 चेंडू डॉट आले, त्यानंतर 1 चेंडू वाईड. यामध्ये मात्र पहा आपण चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अक्षयकडनं. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चेंडू चाललाय मिड विकेट रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक येतील उचलणार फेकणार तोपर्यंत विकेटचं पतन, धोक्याची घंटा वाजली. इथनं मात्र फलंदाज बाद होईल, तो म्हणजेच आपण पाहता विजयच्या पारीचा अंत. यावेळी मात्र तंबूच्या असलेला गडी क्रमांक 3 बॅक टू द डगआउट. बघा साहेब त्या नौका फलंदाज दीपक मैदानामध्ये एंटर झाला. इथनं पहा यावेळी मात्र एक सिंगल कंप्लीट झाली आहे, मात्र दुसरीचा कॉल त्या ठिकाणी नाही आहे. आणि पाहता सिंगलच्या मदतीनं आता धावपटलावर धावसंख्या 40 धावा कंप्लीट झाल्यात आंबेवली टीमच्या. इथनं पाहायचं आता चेंडू समाप्त झाले, षटका दिलं, इथे मात्र 4. शेवटच्या अंतिम 2 बॉल. इथनं 2 बॉल वरती टार्गेट सेट केलं जाईल, गोलंदाज तयार. यावेळी मात्र पाहू शकाल डॉट बॉल पाहायला मिळाला मित्रांनो. इथं मात्र चांगली सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. धावा आतापर्यंत कंजूसभरी गोलंदाजी गोलंदाज इथं मात्र अक्षय वाघबारच्या माध्यमातून केली जाते. शेवटचा अंतिम बॉल टार्गेट सेट इथनं केलं जाईल. या बॉल वरती हल्ला चढवलाय दीपकच्या माध्यमातून आपण पाहता. या ठिकाणी झेल पकडला जाईल आणि तिथनं मात्र विकेट क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर आंबिवली टीमला 4था धक्का. आणि पाहता मित्रांनो पहिले पूर्वार्ध समाप्त झालं आणि अखेरीस जर आपण विचार केला तर इथनं धावा धापटल्यावरती लागल्यात, त्या म्हणजे टोटल 40. आता पाहता येणारी 4 षटकं म्हणजे 24 चेंडू आणि गरज आहे इथनं यंगस्टार भिंगार टीमला तब्बल 41 धाब्यांची. तर नेक्स्ट मॅच साठी विनंती करतो शिरडोन टीम आणि त्यानंतर जांभूलपाडा संघ, दोन्ही संघ आला असेल तर रिपोर्टिंग करा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करायचा. इथनं मात्र शिरडोन संघ आणि जांभूलपाडा संघ.
तर आंबिवली संघ 12th मॅन 12वा गडी आहे का तुमचा? तर आयोजक इथे मात्र आपण पाहता आंबिवली टीमचा 12th मॅन आहे, त्याच्याकडं ड्रेस कोड नाही आहे. 12वा गडी. ओके ना? ओके ठीक आहे. तर 5 आपली मात्र भिंगड टीमची सलामी जोडी मैदानामध्ये इंटर करेल. इथनं संदेश वाघमारे आणि सागर नाईक. 5 आता गोलंदाज असेल आंबिवली टीमचा रोशन. पहा मित्रांनो 4 षटकामध्ये तब्बल 41 धाब्यांची इथनं गरज असेल. त्या 41 धाबा येतील का? यावेळी 5 पहिला गोलंदाज इथनं पाहता आपण सागरला. यावेळी मात्र गुडला स्पॉटचा चेंडू पर्यंत वाईट इथपर्यंत पंच आमच्याकडे वळलेत आणि इथनं जर पाहिला तर वाईटच्या मदतीनं अकाउंट ओपन होईल, ते म्हणजेच यंगस्टार भिंगार टीमचं. पाच गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळी मात्र हा मोठा फटका मारायचा होता, त्या ठिकाणी मात्र फटका फसला आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर. इथनं पाहता आपण सागर बॅक टू द डगआउट. पहिला झटका यंगस्टार भिंगार टीमला. बघायचं आता गोलंदाज फलंदाज नौका जाईल मैदानामध्ये. इथनं मात्र आपण पाहता अक्षय वाघमारे. डेफिनेटली पाहाल संदेश वाघमारे अक्षय वाघमारे जोडी मैदानामध्ये खेळताना दिसेल. सागर नाईकला परतवलं. इथनं पाहता आपण आता रोशन बॉलिंग ट्रॅकवरती. पहिला बॉल वाईड आला, त्यानंतर विकेटचं पतन पाहायला मिळालं. तर नेक्स्ट मॅच जांभूलपाडा संघ आणि त्यानंतर शिरडोन संघ यायचं लगेच टॉससाठी. यावेळी 5 अतिरिक्त उंचीचा चेंडू आणि यावेळी पाहता आपण लाईन देखील बरगडली गोलंदाजाकडनं. वाईडचा इशारा पंचांचा येईल. वाईडच्या मदतीनं आता संघाची धावत संख्या 2 या अंकावरती आपण पाहता. यावेळी 5 हा फटका चांगला आहे, परंतु पॉइंटला क्षेत्ररक्षक होतं, त्या ठिकाणी चुकी पाहायला मिळाली आणि या बॉलवरती चेंडू चाललाय. डेफिनेटली आपण पाहता
बाउंड्री लाईन लगत अडवला जातो आणि या बॉलवरती जर पाहिलं तर 2 धावा चित्याच्या सप्लायने कंप्लीट करतील. तर म्हणजेच फलंदाज इथनं मात्र अक्षय वाघमारे आणि संदेश वाघमारेच्या मधलं तालमेल पाहायला मिळतं. 2 धावेच्या मदतीनं संघ आता 4 अंकावरती. यावेळी पाहायचा हा फटका सुरेख होता. वायडिश लॉंग ऑफला त्या ठिकाणी अडवला जातो चेंडू, परंतु सिंगलला प्राधान्य दिलं. आता भिंगार टीम 5 अंकावरती आपल्या संघ जाताना दिसेल. पहिल्या षटकामध्ये पाहता चेंडू समाप्त झाले. षटक दिलं आतापर्यंत 3 चेंडू. इथनं पाहता 2 चेंडू वाईड आले गोलंदाज रोशनकडनं. 3 चेंडू समाप्त झाले. 5 धावा यावेळी पाहायला मिळेल. फक्त दिशा द्यायची होती या चेंडूवरती. तसाच फटका खेळायचा होता आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी पाहिलं तर हा चेंडू निघून चालला आणि इथनं डॉट बॉलची समाप्ती. चार चेंडू समाप्त झालेत. 5 मित्रांनो चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. त्यानंतर मॅच शेड्यूल टीम आला असेल तर या रिपोर्टिंग करा. या ठिकाणी मात्र पाहू शकाल हा बॉल इट इज अ वाईट बॉल. षटका दिलं. आपण जर पाहिलं तर इथनं मात्र तिसरा चेंडू वाईड पंतांच्या माध्यमातून दर्शवला जातोय. या ठिकाणी पाहायला मिळेल वाईट बॉल. गोलंदाजी कुठेतरी महागडी ठरते की काय. मोठा फटका आतापर्यंत मित्रांनो पहा आला नाहीये. एका दुसरा मोठा फटका आला तर मात्र P1चं षटक इथनं मात्र सक्सेसफुल ठरेल भिंगार टीमसाठी. मात्र स्विचिटचा प्रयत्न केला आणि पाहता आपण चेंडू चालला थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेनं. त्या ठिकाणी मात्र शतरक्षक आत, परंतु चेंडू थांबणार नाहीये. जाईल नॉन स्टॉप सीमा पलीकडे येतोय संदेश वाघमारेच्या बॅटमधनं हा दमदार चौकार. इथनं पाहता 5 चेंडू आतापर्यंत समाप्त झालेत. शेवटचा अंतिम 1 बॉल असेल. इथनं टोटलचा विचार केला तर 10 धावा धावपटल्यावरती आपण पाहता यंग स्टार भिंगार टीमच्या 41 धाव्यांचं कंप्लीट आपण पाहता टार्गेट. निश्चितच हे टार्गेट या ठिकाणी मात्र डिफेन्स होईल का आंबेली टीमच्या माध्यमातून. पहिल्यांदा टॉस जिंकला, बॅटिंग निवडली. बॅटिंग निवडत असताना मात्र मित्रांनो या ठिकाणी अडथळे निर्माण केले जातील. गोलंदाजी करत असताना भिंगार टीमच्या समोर मात्र पाहायला मिळेल इथनं हा फटका देखील आडव्या बॅटिंग खेळायचा होता. शेवटच्या बॉलवरती आपण पाहिलं तर संदेशच्या बॅटमधून एक सिंगल घेतली जाते आणि शेवटच्या बॉलवरती सिंगलच्या मदतीनं आपण पाहिलं तर यावेळी यंगस्टार भिंगार टीम जाऊन पोहोचेल. ती म्हणजेच 11 धावा धावपटल्यावरती. म्हणजे आता गरज असेल इथनं 30 धाब्यांची गरज. येणारे 18 चेंडू आणि 30 धाब्यांचं समीकरण पाहायला मिळेल. बघायचं इथनं आंबेली टीम की भिंगार संघ या दोन संघामध्ये ही बिग फाईट मॅच आपण जरूर पाहता. परंतु मित्रांनो पहा या ठिकाणी संदेश अजूनही खेळपट्टीवरती खेळतोय. संदेशकडे क्षमता आहे मोठे फटके मारायची. इथनं मात्र डेफिनेटली जर पाहिलं तर टोटल धावा 11 धावा धावपटल्यावरती लागल्यात. येणारे 18 चेंडू आणि इथनं 30 धाब्यांची गरज असेल भिंगार टीमला. डेफिनेटली इथे मात्र भिंगार टीमला एक सुवर्ण संधी असेल. कोणीही फलंदाज प्रत्येक षटकारास इथनं मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज, 100 रुपयाचा कॅश प्राइज नितीन सर महाडिक यांच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र दिले जातील. पाहता आपण एक चांगली संकल्पना संघाला प्रोत्साहन केलं जातं. एक चांगलं आपण जर पाहिलं तर योगदान भिंगार टीमला. मात्र पहा या ठिकाणी मात्र बॅटचे लेटिंग एज त्या ठिकाणी असं वाटलं असेल मित्रांनो संदेशला कुठं इथनं मात्र बॅट आपण मध्ये घातली आणि चेंडूला मात्र जर पाहिलं तर लेडिंग एज लागले. तिथनं विकेटचं पतन. संदेश वाघमारे परतेल. इथनं पाहता यंगस्टार भिंगार टीमला झटका क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर आतापर्यंत 11 अंकावरती.
यावेळी पाहायचं नौका फलंदाज मैदानामध्ये जाईल राहुल नाईक. इथनं मात्र 41 धाब्यांचा पाठलाग करायचा होता. पहा मित्रांनो 11 धाबा धापटल्यावरती आल्यात. अद्याप 30 धाब्यानं भिंगार संघ दोऱ्या. पाचचा गोलंदाज आपण पाहिलं तर किरणला पहिल्या बॉलवरती सफलता मिळाली आहे. चांगलं षटक यावेळी मात्र हाताळत असताना सुरुवात चांगली करून दिली संघाला. मात्र इथनं पाहायचं काय घडतं. पुढचा चेंडू यावेळी पाहायचं आडव्या बॅटने खेळायचा होता. फाईनच्या दिशेमध्ये चेंडू खेळला मात्र पाहू शकाल सिंगल कंप्लीट झाली आहे. तिथनं मात्र सुरेख क्षेत्रक्षण डॅट सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळालं. अडवणूक केली आहे चेंडूची. तिथनं मात्र फक्त 1-1च्या मदतीनं यावेळी मात्र यंग स्टार भिंगार टीम जाऊन पोहोचेल. ती म्हणजे आतापर्यंत 12 या अंकावरती. पहा मित्रांनो एकेरी धावेने समीकरण कमी झालं परंतु अद्यापही क्षमता आहे आंबिवली टीमकडे गोलंदाजी करत असताना जबरदस्त. यावेळी पाहता हा चेंडू देखील सुरेखा ऑफ साईडला रिलीज केला. ऑफ स्टंप सोडून चेंडू चालला परंतु सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते किरणच्या माध्यमातून. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 1 धाव खर्च केली आहे. अशा प्रकारे जर चेंडू डॉट खेळलात मित्रांनो तर मात्र इथे कुठेतरी आपला प्लॅनिंग डेफिनेटली भिंगार टीम फसू शकतं. 5 डॉट बॉल आलाय. 3 चेंडूमध्ये 1 धाव फक्त आली आहे. अद्यापही मित्रांनो या षटकातील 3 चेंडू हाणामारी करावी लागेल. इथनं पाहता आपण P1चं षटक समाप्त झालं आणि त्यानंतर यावेळी सुरेख बॅडम बॉलचा संपर्क होऊ देत नाहीये. फटका जरूर एक्स्ट्रा कव्हर डीप एक्स्ट्रा कव्हरला मारण्याचा प्रयत्न केला जातोय फलंदाज. इथनं मात्र आपण पाहिलं तर अक्षयच्या माध्यमातून परंतु बॅडम बॉलचा संपर्क इथे होत नाहीये. तर शेडोन टीम आणि जांभूलपाडा संघ टॉससाठी या मॅच इकडे मात्र समाप्त होत आली आहे कारण की 2 षटक दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. टॉस झाला त्यानंतर 4 षटकांची मॅच आपल्याला खेळवायची. यावेळी पहा झेल झाला असता का त्या ठिकाणी पहा क्षेत्ररक्षक फंबल झालेत आणि चेंडू मात्र चाललाय फाईन लेग दिशेमध्ये. यावेळी दमदार फटका येतोय आणि फलंदाज आपण पाहता अक्षय वाघमारेच्या बॅटमधनं हा दमदार हिट 4 धाब्यांसाठी. इथनं मात्र यंग स्टार आपण जर विचार केला यंग स्टार भिंगार संघ टोटल आतापर्यंत जाऊन पोहोचेल तर म्हणजे 16 या अंकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती. धावा येत नाहीयेत मित्रांनो. सुरेख गोलंदाजी झाली आहे. एकही चेंडू आतापर्यंत वाईट आला नाहीये नो आला नाहीये. खराब गोलंदाजी कुठेच दिसली नाहीये. पहिल्या बॉलवरती विकेट आला त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती सिंगल त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आले आणि पाहता 5व्या चेंडूवरती हा चौकार. आता अंतिम शेवटचा 1 बॉल 5 धावा खर्च केल्यात. या बॉलवरती काय घडतं पुन्हा एकदा दिला मोठा फटका. चेंडू जाईल यावेळी फाईन लेग दिशेमध्ये दमदार फटका. इथनं बाद आपण अक्षय वाघमारेच्या बॅटमधून बॅक टू बॅक दुसरा चौकार आणि 4च्या मदतीनं आता यंग स्टार भिंगार टीम जाऊन पोहोचेल 20 या अंकावरती. आता इथनं अद्याप गरज आहे 21 धाब्यांची. 12 चेंडू 21 धाब्यांची गरज. पहा मित्रांनो पहिल्या षटकात धावा आल्या 11 दुसऱ्या षटकात आल्या 9 टोटल झाल्या. इथनं जर पाहिलं तर 20 धावा. आता येणार आहे 12 चेंडू आणि 21 धाब्यांची गरज. बघायचं आता इथनं गोलंदाज सचिन वाघमारे बॉलिंग ट्रॅक वरती आंबिवली टीमचा. इथनं मात्र 12 चेंडूमध्ये 21 धाबा डिफेन्स करायचे आहेत. पहिलाच बॉल पाहता आपण मित्रांनो 5वा चेंडू पाहायला मिळाला. या ठिकाणी फक्त मोठा फटका मारायचा होता. जर चेंडू उचलला असता तर मात्र डेफिनेटली झेल झाला असता परंतु या ठिकाणी फक्त सन्मान देण्याचं काम फलंदाज आपण पाहता. इथनं मात्र राहुलच्या माध्यमातून या बॉलवरती पाहायला मिळाला. 1 चेंडू निघून झालाय. बघायचं आता पुन्हा एकदा स्लोवर गतीचा चेंडू. इथे पाहायचंय फसवेगिरी केली ताकदीचा वापर झाला नाही आणि इथनं मात्र जर पाहिलं तर विकेट क्रमांक मैदानाच्या बाहेर 3रा राहुलच्या पारीचांत यंग स्टार भिंगार टीमला 3रा झटका भेटेल. इथनं मात्र 20 या अंकावरती.
नवीन फलंदाज मैदानामध्ये चालला तो म्हणजेच समीर इतना. आता पाहता नेट नंबर 5 वरती आपण पाहता नौका फलंदाज चांगली गोलंदाजी आपण पाहिली तर दुसरा गोलंदाज किरण त्यानं देखील एक सफलता मिळाली पहिल्या बॉलवरती. त्यानंतर सचिनला पाहता बॉलिंग ट्रॅकवरती पहिला बॉल डॉट दुसऱ्या बॉलवरती विकेट. यावेळी पहा झेल हवे परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल तिथनं जर पाहिलं तर सिंगलला डबल मध्ये कंप्लीट केलं, डबलला तिसऱ्या मध्ये कंप्लीट केलं, 3 धावा कंप्लीट आणि चौथी देखील इथं मात्र कंप्लीट झाली आहे. सुरेख 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 इथनं पाहायला मिळेल. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. चितेच्या चपळाईनं वारंवार इथनं मात्र धाबा चोरल्या जातील का? या चेंडूवरती आल्या 4 धाबा. नशिबाचा हा चौकार पाहायला मिळेल आणि 4च्या मदतीनं आता संघ जाऊन पोहोचेल 24 या अंकावरती. समीकरणामध्ये लगेच बदल घडतो. इथनं आता गरज असेल ती म्हणजेच 17 धाब्यांची. पहा मित्रांनो 9 चेंडू असतील शिल्लक आणि 17 धाबा. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी झेल पकडला जाईल. पहा मित्रांनो चाणक्य बुद्धीनं हा क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळाला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि तिथे मात्र जर पाहिलं तर फटका फसला आणि फलंदाज सागरच्या पारीचं या ठिकाणी पाहता सागर बॅक टू द डगआउट. सॉरी समीरच्या पारीचा अंत इथं मात्र होत असताना पाहायला मिळेल. फलंदाज बाद झाला आतापर्यंत चौथा. यंगस्टार भिंगार टीमला चौथा धक्का बसेल तो म्हणजे आतापर्यंत 24 अंकावरती. पहा मित्रांनो काय षटक राहिलं. पहिला गोलंदाज आपण पाहिला तो म्हणजेच इथनं बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज होता रोशन. त्याने चेंडू फेकले होते खराब 3 आणि त्यानंतर 11 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये किरणनं 9 धावा खर्च केल्या आणि या षटकामध्ये मात्र आतापर्यंत 2 गडी बाद केलं ते म्हणजे सचिननं. एक चौकार आला परंतु धावूनच्या 4 धावा इथे खर्च केल्या गोलंदाजानं. फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये थोडीशी चुकी पाहायला मिळाली तिथं मात्र 4 धावा त्या चोरल्या गेल्या. यावेळी पाहायचंय 4 चेंडूचा खेळ समाप्त. चेंडू पॅडवरती आदळला. इथनं पाहता आपण डॉट बॉलची समाप्ती. या षटकामध्ये पहा मित्रांनो 4 धावा फक्त खर्च आणि डेफिनेटली चांगलं षटक. पहिल्या षटकात 11 धावा दुसऱ्या षटकात 9 धावा आल्या आणि इथनं आता शेवटचा अंतिम 1 बॉल असेल. एका बॉलवरती काय घडतं कारण की मित्रांनो समीकरण अवघड स्थितीमध्ये जाऊ शकतं. अद्यापही 17 धाव्यांची गरज आहे. इतर मात्र डॉट बॉलची समाप्ती शेवटच्या बॉलवरती. म्हणजे या षटकामध्ये गोलंदाज आपण पाहता की सचिननं खर्च केल्या फक्त आणि फक्त 4 धावा आणि 2 गडी बाद गेले. जबरदस्त गोलंदाजी राहिली. शेवटच्या बॉलवरती डॉट बॉल पाहायला मिळाला. आता समीकरण पहा मित्रांनो इथनं 6 चेंडू आणि 17 धाव्यांची गरज यंगस्टार भिंगार टीमला. टोटल 41 धाब्यांचं समीकरण होतं. पहिल्या षटकात देखील चांगली खेळली राहिली. सन्मानजनक धावसंख्या आली. तिथनं मात्र आंबिवली टीमचे गोलंदाज आपण पाहिला किरण आणि सचिन यानं मात्र ही मॅच आतापर्यंत डेफिनेटली या मॅचला टर्न दिला आणि तो टर्न मात्र डेफिनेटली विजयाच्या दिशेने घेऊन जाईल का? कारण की मित्रांनो 6 चेंडूमध्ये इथनं मात्र जमवायचे आहेत टोटल 17 धाबा आणि फलंदाज आपण पाहता मैदानामध्ये अद्यापर्यंत करतो अक्षय वाघमारे. त्या अक्षयवरती आता भिंगार संघ इथनं मात्र पूर्णपणे अवलंबून असेल. 2 ते 3 मोठे फटके इथनं मारावे लागतील कारण की 17 धाब्यांचं हे आव्हान पाहत आपण 6 चेंडूमध्ये. आता बॉलिंग ट्रॅकवरती इथनं सागर. यावेळी मात्र हा फटका फसला. अक्षय आहे त्या ठिकाणी पाहू शकाल. डेफिनेटली जर विचार केला अक्षयच्या बॅटमध्ये झेल झाला असता तर मात्र भिंगार टीम आता कुठेतरी अडकली असते. ह्या चौकाराच्या मदतीनं आपण पाहता संघ पुढे सर गेले. इथनं मात्र सामन्यामध्ये उत्सुकता वाढली आहे भिंगार टीमची. 4च्या मदतीनं 28 धावा दापडला वरती. आता समीकरण असेल 5 चेंडू 13 धाब्यांचं. 5 चेंडू 13 धावा. मॅच मध्ये पहा मित्रांनो अद्याप 1 फटका आला तर मात्र डेफिनेटली उत्सुकता वाढू शकते भिंगार टीमची. परंतु एखाद दुसरा चेंडू डॉट आला तर मात्र आंबिवली संघ इथे हा आकार माजू शकते. गोलंदाज तयार. पहिल्या बॉलवरती चौकार पाहिला. यावेळी पाहायचंय हा फटका हवा तर शतरक्षक चेंडू खाली येतील. चुकी झाली. झेल सुटला परंतु डेफिनेटली क्षेत्ररक्षण देखील चुकीचं झालं. या ठिकाणी रनआउटचा धोका आणि पाहता पाहता मित्रांनो
धावा या ठिकाणी मात्र धावले जात आहेत 3च्या मदतीनं. आता टोटल स्कोर बोर्ड धावपटला परत पाहता आपण जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 31 धावा. आता इथनं गरज असेल 10 धाब्यांची. 4 चेंडू 10 धावा, एक मोठा फटका इथनं मात्र भिंगार टीमला डेफिनेटली दिशा देऊ शकतो. पाहायचं काय घडतं, कोणता संघ कोणत्या संघावरती इथनं मात्र मात करेल. डेफिनेटली पाहता आपण गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सागरला पाहाल 2 चेंडू मध्ये 7 धावा खर्च. इथे मात्र पहा जे लाभत क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी मात्र बाचा संपर्क झाला, झेल उडाला होता. 1 धावा लिया या चेंडूवरती 1च्या मदतीने. आता 32 धावा दापटलावरती लागतायत. येणार 3 चेंडू आणि 9 धावेची गरज इथनं मात्र असेल यंगस्टार भिंगार टीमला. तर शिरोडन संघ या आणि जांभूलपाडा संघ या दोन्ही टीम मध्ये टॉस केला जाईल इथनं. यावेळी मात्र पाहायचा यस पंचांनी नो बॉल घोषित केला. 1 कंप्लीट झाली, दुसरीचा कॉल आणि 2 धावा इथं मात्र पाहता अक्षय वाघमरे त्यानंतर सुरेश यांच्या मधील हे ताळमेळ आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा आल्या, फ्रीट देखील असलेल्या बॉलवरती. इथं मात्र जर पाहिलं तर 2+1 अशा 3 धावा येतील. 3च्या मदतीने संघ पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल आता 35 या अंकावरती. इथं आता गरज असेल ती म्हणजे 6 धाब्यांची. 3 चेंडू 6 धाब्यांची गरज. पहा मित्रांनो मॅच कुठे होते कुठे आणली आहे. जोपर्यंत अक्षय नॉन स्ट्राईक केला होता तोपर्यंत मात्र अडथळे निर्माण झाले होते. जशी स्ट्राईक आपण पाहता अक्षयच्या खात्यामध्ये आली आणि तिथनं पाहिलं तर मात्र या ठिकाणं मॅच मध्ये डेफिनेटली शिरकाव करत असताना आपण भिंगार टीम. टोटल धावा 35. आता येणार 3 चेंडू आणि इथनं 6 धाब्यांची गरज. पाच ठिकाणी 3 चेंडू 6 धाब्यांची गरज. गोलंदाज सय्यर सागर. 9 चेंडू आला, फ्रेटचा बॉल. इथनं मात्र हा फटका चांगला आहे, दिशा दिली या फटक्याला आणि चेंडू चाललाय. यावेळी पाहता वाईड स्लॉंगॉनला सीमा पलीकडे जातो. पाहता आपण मिडॉन आणि वाईड स्लॉंगॉनच्या मधनं हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चौकाराला 4च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 39 धावा. आता इथनं चेंडू शिल्लक असतील 2 आणि 2 धाब्यांची गरज. 2 चेंडू 2 धाबा 39 धाबा धावपटलावरती लागल्यात. 41 धाब्यांचं टार्गेट होतं. इथनं मात्र पाहता आंबिवली संघ 1 चेंडू डॉट आला तर मात्र शिरकाव करू शकतो. सागर ऑन आपण पाहता अक्षय ऑन स्ट्राईकला. इथनं पाहता जे लावत इथनं पाहता आपण फंबलिंग झाली आणि 2 धाबा कंप्लीट झाल्या. सामना जिंकला इथनं यंगस्टार भिंगार टीमनं. जबरदस्त इथं मात्र खेळी करत असताना दुसऱ्या फेरीमध्ये यंगस्टार भिंगार संघ प्रवेश करतं आणि डेफिनेटली इथं मात्र व्हेरी व्हेरी हार्ड लक आंबिवली संघ आणि विश ऑल द बेस्ट. इथनं मात्र भिंगार संघ